खरं म्हणजे नीलम गोरे हा महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या शिवसेनेनी शिवसेना प्रमुखांनी आणि उद्धवजींनी हा पडलेला धोंड्याला विधान परिषदच्या आमदारकी देऊन 24 वर्ष पक्षाने यांना एवढा मान सन्मान दिल्यानंतर पक्षासाठी काय काम तर शून्य काम. आणि जिथे पाव तिकडे धाव या बाईंचं वागणं आहे. ज्या सामाजिक काम करत मोठ्या होत आहेत तृप्ती देसाई त्यांनी जो आरोप केलाय ते आता म्हणतात मी प्रूफ देते आणि ह्या आता दुसऱ्यांचे प्रूफ मागायला लागले. मुळामध्ये नीलम गोरे बऱ्याच कमेंट मध्ये आलंय नाव गोरे आणि काम मात्र काळे. इतक्या काळ्या हृदयाने भरलेली बाई कधीच म्हणजे मी तर स्थापना आमच्या पक्षामध्ये 83 पासून काम करते. 90ला आम्हाला पद मिळाली आणि त्याच्यानंतर या बाईचा झालेला शिरकाव तेव्हापासून मी या बाईला बघते. पक्षाच्या कामासाठी सगळं शून्य. माझा प्रोटोकॉल मला कसं मला काय ह्याच्या पलीकडे यांची धावण आहे. जिथे जिथे अत्याचार झाले त्या ठिकाणी आम्हीही गेलो होतो पण त्या आमदार असल्यामुळे जास्त तिथे नावारूपाला आल्या. याच्यामध्ये धुळ्यामध्ये जो अत्याचार झाला तेव्हा आम्ही होतो बरोबर. पण नेहमीच सगळं बाजूला ठेवायचं आणि फक्त आणि फक्त स्वतःला कसं इम्पॉर्टंट मिळेल एवढंच बघण्याचं काम करतात. आज जेव्हा त्यांच्या पूर्ण अंगाशी आल्यावर या कॅप्टन खरात आता कॅप्टन खरातचे विविध प्रकार आपल्या समोर येतात. महिलांवर अत्याचार तर आहेच पण मंत्री पद कसं मिळवून द्यायचं आणि त्याच्यासाठी रक्त कसं व्हायचं आणि त्याच्यासाठी आपला लाभ कसा करून घ्यायचा अशा अनेक मंत्री त्यांना भेटले. दीपक केसरकरांनी तर भांडात फोडलंय 39 मंत्री. आता त्या 39 मधली ह्या असाव्या एक म्हणजे आता परत प्रश्न आला 38 कोण म्हणजे हे असे एकेकांची आता लाईन लागेल.